हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पोळीचे लाडू। आपल्या पोळ्या कधी उरल्या, शिळ्या पोळ्या असतात आदल्या दिवशीच्या किंवा ताज्याही तुम्ही घेऊ शकतात, पण शक्यतो शिळ्या पोळ्या असतील तर जास्त चांगलं। त्याचं काय करायचं आपल्याला कधी कधी कळत नाही, तर आता आज आपण त्याचा एक वेगळा पदार्थ बघूया। त्यासाठी मी इथे शिळ्या पोळ्या घेतलेल्या आहेत, 4-5 पोळ्या आहेत। एक वाटी गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता आणि तूप। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता त्या पोळ्या होत्या त्या मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेल्या आहेत, त्याची पूड मी केलेली आहे। आणि मी एक आता कढई तापत ठेवली आहे गॅसवर, त्यात मी 2 चमचे तूप घालते। आणि आपल्याला लगेच त्यात आता गूळ घालून घ्यायचा आहे। तर आपल्याला गूळ थोडा वितळवून घ्यायचा आहे। गॅस स्लोच ठेवायचा, नाहीतर आपला गूळ लगेच करपून जाईल। त्यात मी थोडंसं 1 चमचाभर पाणी घालते। पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं आहे, फक्त काही गूळ चिकटू नये म्हणून थोडंसं हे पाणी वापरायचं आपण। आता आपला गूळ बऱ्यापैकी वितळलाय, त्यात मी आता पोळीचा हा कुस्करा घालून घेते। व्यवस्थित ढवळून घेऊया। सर्व मिश्रण एकजीव झालं की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। याला जास्त शिजवायची गरज नाही। आता नीट एकत्र झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे, तर मी आता गॅस बंद करते। आणि हे एक प्लेटमध्ये काढून मी थंड करून घेते। थंड झाल्यावरती आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत। आता आपलं मिश्रण अर्धवट थंड झालेलं आहे, त्याच्यात मी थोडीशी वेलची पूड घालते। ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। आणि मिश्रण मी मिक्स करून घेते। आणि आता याचे मी लाडू पण वळून घेते। फ्रेंड्स, आपले आता हे गुळ पोळीचे लाडू तयार आहेत। हे लहान मुलांना पण खूप आवडतात
आणि पौष्टिक पण आहेत. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.